तुमच्या जस्ट इन्फॉर्मेशनसाठी मी सिस्टीम हा जो तुम्हाला हायब्रिड बल्ब दिसतोय हायब्रिड फ्लोअरवर आहे. वरच्या फर्स्ट फ्लोअरवर पण तुम्ही बघितलं असेल तशा पूर्ण 7th फ्लोअरपर्यंत हायब्रिड तिथे असणार आहे. हा हायब्रिडचं काय असतं त्याला पण इथे ओपन आणि क्लोजचे इथे इंडिकेट केलेलं आहे त्या व्हीलवर. हा क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ओपन होतो आहे आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ऑफ होतो. ओके, आता इथे समजा जास्त पार्किंग आहे तो बाहेरमध्ये जास्त आग लागली आहे, खूपच जास्त आग लागली तुमचा फर्स्ट सेकंड फ्लोअरवर आणि फायर ब्रिगेडच्या टीमला जर ती आग कंट्रोलमध्ये आणायचं असेल किंवा काय करायचं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये काय करतात, हा जो हायड्रेट व्हील असतो ओके, हा जो हायड्रेट व्हील असतो ही कपलिंग आहे, याला कपलिंग ह्याला लग्स आहे. या लग्सने अजून तुम्हाला पाईप दिसतोय आपण जस्ट प्रेस करायचा पाईप तिथे कनेक्ट होणार आपल्या हायड्रेट ड्रायव्हर सिस्टीममध्ये. हा 15 मीटरचा पाईप असतो आणि या पाईपमध्ये आपला जो होजरी पाईप आहे त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल प्रेशर असतो. ते प्रेशर इझिली आपल्याकडनं हँडल होत नाही. ही सिस्टीम हँडल करण्यासाठी कमीत कमी 3 जणांची गरज लागते. एक पर्सन असतो तो या हायड्रंट व्हीलवर असतो आणि 2 पर्सनची जी टीम असते ती या पाईपला होल्ड करण्यासाठी असते. अजून तुम्हाला दिसतोय हा ब्रांच नोझल आहे. त्या सिस्टीमच्या पुढे सिमिलर इथे जसा कपलिंग होती तशी कपलिंग आहे. त्या कपलिंगमध्ये हा पाईप अटॅच करायचा असा हा तिथे अटॅच होतो आणि त्या पाईपला ही एक टेक्निक असते. इथे पाईपचा खालचा पोर्शन अटॅच असणार ह्याच्याशी आणि हा पाईप इकडे असणार. तिथून हायड्रंट व्हील थ्रू आपण ओपन करणार. त्याच्या डिपेंड कुठल्या फ्लोअरवर तुमची आग लागली कशी लागली. जर फर्स्ट सेकंड फ्लोअरपर्यंत असेल तर आपण याला पूर्ण डिरेक्टली ओपन नाही करत, हाफपेक्षा थोडंसं जास्त. जर वर जास्त आग लागली आहे जास्त फोर्सने पाणी आपल्याला लागणार असेल तर त्याला पूर्ण कम्प्लिटली ओपन करतो. जसं त्याला आपण ओपन करणार तसं पाण्याचा प्रेशर वाढत जाणार, तेवढ्या फोर्सने पाणी तिथे येत जाणार, तेवढं ते डिस्टन्स हाईट तेवढी कव्हर करणार. बट ही सिस्टीम हँडल करताना खूप नॉलेजेबल पर्सन लागतं आणि त्याला प्रॉपर नॉलेज आहे तोच तो पर्सन यूज करू शकतो. आणि 2 to 3% ची टीम तर मिनिमम लागतेच लागते, कारण का तेवढं प्रेशर असतं तेवढं प्रेशर हँडल करता आला पाहिजे. हा पर्सन जर होल्ड करत असेल तर त्याच्या मागे एक सेकंड पर्सन असतो तो तिला त्या पोझिशनवर तिथे होल्ड करून थांबतो.